वारसा सेवेचा, विश्वास जनतेचा। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या विकासात्मक आणि धोरणात्मक काम करणाऱ्या कुणाल बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा। चला तर मग धुळे ग्रामीण सुजलाम सुफलाम बनवूयात। कुणाल बाबा पाटील यांना साथ देऊयात। त्यांची निशाणी आहे पंजा पंजा पंजा। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनिल अण्णा गोटे यांना मोठ्या फरकाने विजयी करा। धुळे शहराच्या शाश्वत विकासासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर मत नोंदवा। धुळे शहरातील विकास पर्वाचे साक्षीदार व्हा। लक्षात ठेवा, मशाल चिन्ह, मतदान यंत्रावरील मशाल चिन्ह असलेले बटन दाबा। मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी। ॲम्ब्युलन्समधील सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही। जयकुमार रावल यांना विधानसभेत पाठवा। प्रचार सभेतून पंकजा मुंडे यांचे सुतोवाच। तालुक्यातील आर्वी येथे आमदार कुणाल पाटलांची प्रचार सभा। धुळे शहराचा आमदार होणारच, इर्शाद जहागीरदार यांचा आत्मविश्वास। आता बातम्या विस्ताराने। एरंडोल जळगाव येथे रुग्णालयात पोहोचवितानाच अचानकपणे ॲम्ब्युलन्समधील सिलेंडरचा स्फोट झाल्याची भीषण घटना घडली आहे। चालकाच्या समसूचकतेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ॲम्ब्युलन्सचे प्रचंड नुकसान झाले असून घटनेची भीषणता गंभीर आहे। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथून एका प्रसूत महिलेस जिल्हा रुग्णालयात 108 ॲम्ब्युलन्सद्वारे नेले जात होते। MH14 CL 0796 ही 108 ॲम्ब्युलन्स महामार्गावर प्रवास करीत असतानाच वाहनाचे गिअर बदलविताना वाहनात गडबड होत असल्याचे लक्षात येताच ॲम्ब्युलन्स चालकाने समयसूचकता दाखवीत ॲम्ब्युलन्समधील प्रसूत महिला व इतरांना वाहन बाजूला लावीत तात्काळ वाहन बाहेर नेले आणि संबंधितांना सुखरूपपणे दुसऱ्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयात पोहोचविण्यात आले। मात्र दरम्यानच्या काळात त्या ॲम्ब्युलन्समधील सिलेंडरचा अचानकपणे स्फोट होऊन ॲम्ब्युलन्स चिंधड्या उडाल्या। या घटनेची भीषणता प्रचंड गंभीर होती। सुदैवाने चालकाच्या समयसूचकतेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ॲम्ब्युलन्सचे पूर्णपणे नुकसान झाले आहे। या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती। शिंदखेडा मतदारसंघाच्या विकासासाठी जयकुमार रावल नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत। भविष्यात शिंदखेड्याला मोठी संधी मिळेल म्हणून शिंदखेडा मतदारसंघातील जनतेने जयकुमार भाऊ यांच्या पाठीशी भरभक्कमपणे राहावे अशी साथ पंकजा मुंडे यांनी जाहीर प्रचार सभेतून उपस्थितांना घातली आहे। आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा परिसरात प्रचारात वेग घेतला आहे। शिंदखेडा मतदारसंघात भाजपा व महायुतीच्या वतीने आमदार जयकुमार रावल पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत। श्री रावल यांनी मतदारसंघातील गावागावात मतदारांच्या गाठीभेटी घेतानाच प्रचार रॅली काढीत प्रचार सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे। आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री पंकजा मुंडे नुकत्याच शिंदखेडा मतदारसंघात येऊन गेल्यात। आयोजित प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले। यावेळी त्या म्हणाल्यात की तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा जयकुमार रावल यांना विधानसभेत पाठवा। शिंदखेड्याला मोठी संधी मिळेल असे सुतोवाच देखील त्यांनी यावेळी केले आहे। यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार
सगळ्यांचं आम्ही एकत्र काम करतोय आणि त्यांच्या विजयासाठी एक होणार आहे त्यांच्या विजयासाठी आपल्याला सभा घेऊन हातभार लावून काय सांगाल ताई पटेंगे तो कटेंगे या विधानाकडे आपण वेगळ्या नजरेने बघत होता, काय सांगाल? आपण स्पष्टीकरण देणार आहोत यावर. फडणवीस देखील म्हटले यावर सामन्यावर की मला काही माहिती नाही, नक्की काय प्रकरण आहे आपली काय मला माहित नाही काय काय स्टेटमेंट आहे त्याच्यावर. ताई हेलिकॉप्टरमधील जी तपासणी होते सामानाची तुमची पण काल पण झाली, आज पण झाली, तर तिथं निवडणूक आयोगाकडून महिला कर्मचारी असायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? सगळे पुरुष कर्मचारी असतात कारण आपल्या बॅग तपासल्या गेल्या. काय माझं काय नाही, आपण नवीन नवीन प्रश्न का तपासण्यात काय तपासतात आणि बॅग तपासतात त्याला आम्ही सहकार्य करतोय. आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे कोण कोण असलं पाहिजे याच्याविषयी आता मला काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही वाटत. आता फोकस आमच्या काय सांगाल राज्यामध्ये चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. धुळे ग्रामीण मतदारसंघात रोजगारासह सिंचन, वीज, पाणी व मूलभूत सोयी सुविधांची कामे अग्रक्रमाने करण्यात आली आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून जनतेने बहुसंख्य मतदान करीत पुन्हा एकदा विधानसभेत पाठवावे असे आवाहन महाविकास आघाडी काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी आर्वी येथील प्रचार सभेत केले आहे. आर्वी येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार फेरीही काढण्यात आली. धुळे तालुक्यातील आर्वी येथे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा आमदार श्री कुणाल पाटील यांनी नुकतेच मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार फेरी काढीत प्रचार सभेच्या माध्यमातून उपस्थित मतदारांशी संवाद साधला आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, कैलास पाटील, निरीक्षक संजीव सोनवणे, माजी सरपंच नागेश देवरे, बाजार समिती उपसभापती योगेश पाटील, बाजार समिती संचालक नाना शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, दिलीप देसले, तुकाराम गर्दे, भास्कर शेंडगे, लोटन गायकवाड, सत्तू सोनवणे, अशोक राजपूत, गोकुळसिंग राजपूत, विकास पाटील, बिस्मिल्ला खाटिक, शशिकाका रमंदळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रचार सभेत संबोधित करताना आमदार कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्याच्या केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडीत तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले आहे. सर्वात जास्त हजेरी लावणारे आमदार आहेत त्याच्यामध्ये पहिल्या 5 नंबरमध्ये कुणाल पाटील त्या ठिकाणी 5 नंबर. जेव्हा चांगली भाषण करणारे आमदार कोण, आपल्या मतदारसंघातले सर्व विषय मांडणारे आमदार कोण, आपल्या प्रत्येक घटकाचा विषय मांडणारा आमदार कोण आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विषयावरती बोलणारा आमदार कोण याचा जेव्हा विचार केला गेला त्यावेळी पहिल्या 5 आमदारांमध्ये माझं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार, उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मला दिला. हा माझा एक आपण सर्वांनी फार मोठा आशीर्वाद मला दिला आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरती मी विधानसभेवरती गेलो आणि या दोघंही पंचवार्षिकमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाचं सोनं करायचं काम मी केलं. मी हा प्रयत्न केला की निवडणूक प्रचारादरम्यान धुळेकर मला विजयी होण्याचा आशीर्वाद देत आहेत. माझे शहर विकासाचे व्हिजन पाहून धुळेकर मला नक्कीच साथ देतील. धुळे शहर विधानसभेचा निकाल जाहीर होईल तेव्हा मी शहराचा आमदार झालेला असेल असा आत्मविश्वास समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. धुळे शहर विधानसभेकरिता समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार निवडणूक लढवित आहेत. शहरातील विविध भागात प्रचार फेरी काढीत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर
त्यांनी भर दिली असून विकासाचे नवे व्हिजन त्यांनी धुळेकरांसमोर ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळेकर मतदारांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता जहागीरदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्यात. या प्रसंगी ते म्हणालेत की मी उच्च शिक्षित असून मी शहर विकासाचे मांडत असलेले विजन धुळेकरांना आवडत आहे. म्हणूनच धुळेकर विजयी भवाचा आशीर्वाद देत असून मी नक्कीच धुळे शहराचा आमदार होईल असा आत्मविश्वास या प्रसंगी जहागीरदार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि संडेला आपले दैनिक येत नाही, त्यामुळे मला आज शुक्रवारी आपण प्रेस घ्यावी आणि आपण सर्वांशी ह्या निवडणुकीच्या काळात आलेलं अनुभव आणि आमचे काही 3 पॉईंट्स आहे जे आम्ही ठरवलेले, जे मी 5 तारखेला तुम्हाला सांगितलं होतं की मी ते ओपन करणार आहे 15 तारखेला. तर त्या गोष्टींच्या खुलासा किंवा तुमच्यापाशी ते पोहोचवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली. तर याच्यातलं सर्वात प्रथम जे पॉईंट आहे की करप्शनच्या विरोधात आपण लढाई कशी लढणार आहे. तर ह्या करप्शनच्या विरोधात ह्या धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून लोकांनी मला संधी दिली. तर ह्याच्यात जे पण विकास कामं माझ्याकडून होतील त्या विकास कामात पब्लिक पार्टिसिपेशन सिस्टम राहणार आहे. म्हणजे लोकांचं लोकसहभागातून ही विकास कामाची देखरेख केली जाणार आहे. ज्या भागात समजा एखादा रस्ता तयार होत आहे आणि त्या रस्त्याचं कामाची वर्क ऑर्डर आल्यावर त्या ठिकाणचे 10 नागरिक किंवा 15 नागरिकांची कमिटी बनवली जाईल आणि ते कमिटी कशी तिची वर्क ऑर्डर